इचलकरंजीकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध. सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांची ग्वाही. इचलकरंजी जलशुद्धीकरण केंद्रात एकूण 17 पंप पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित असून त्यातील 10 पंपाद्वारे शहराला पाणी पुरवठा केला जातो. 7 पंप पर्यायी व्यवस्था म्हणून ठेवले आहेत. शहरातील 3 ते 4 ठिकाणी 2 जलकुंभ असल्याने त्या ठिकाणी एकच रायझिंग पाईपमुळे एकाच पंपाद्वारे पाणी दिले जाते. ही वस्तुस्थिती असताना विरोधकांकडून दिशाभूल केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. सत्तारूढ गटाकडून माझ्यावर पाणी पुरवठ्याच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. सध्या 2 दिवसाआड पाणी दिले जात असले तरी तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर 1 दिवसाआड पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी दिली. पाहूया ते काय म्हणतात. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. सभेमध्ये इचलकरंजी शहरासाठी किती पंप चालू आहेत या संदर्भामध्ये उलटी चर्चा झाली. सभागृहामध्ये 19 पंप असल्याचे आणि प्रत्यक्षात या ठिकाणी विरोधी पक्षांनी व्हिजिट केली आणि त्यांनी 10 पंप आहेत अशा पद्धतीचे काही बातम्या काल प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळं आम्ही प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती रविराज पुते साहेब आणि सगळेच प्रमुख आम्ही आज या ठिकाणी भेट दिली. आम्ही या ठिकाणी पाहणी केली तर या ठिकाणी 17 पंप हे एकूण 2 इमारतीमध्ये चालू आहेत. प्रत्यक्षात या ठिकाणी 15 टाक्यांसाठी 15 पंप आवश्यक आहेत असे विरोधी पक्ष नेत्यांचं जरी म्हणणं असलं तरी आपल्या इचलकरंजी शहरामध्ये असणारी जी परिस्थिती आहे त्यामध्ये गुरुटाकी, तांबेमाळ या दोन्ही ठिकाणी असणारी दोन्ही प्रिमायसेसमध्ये दोन टाके आहेत. शहापूर आणि खंजिरेसाठी एकच रायझिंग मेन आहे. जवाहरनगर आणि जुने आणि नवे टाकेसाठी एकच रायझिंग मेन आहे. त्यामुळे टाक्या जरी 15 असल्या तरी रायझिंग मेन 10 असल्यामुळे 10च पंप यासाठी लागतात. हे त्याविषयी बाजी कांबळेंना सांगायचं असेल असं मला वाटते. ते 10च्या 10 पंप त्या ठिकाणी यशस्वीपणे चालू आहेत आणि त्याशिवाय त्या 9 पंप त्याला स्टँडबाय म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये पंप नाही म्हणून कुठल्या अडचण येणार नाही. हे सोडूनसुद्धा मी पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केल्यामुळं मला माहीत आहे की इतरसुद्धा काही पंपांची म्हणजे आता गुरुटाकेचा जर पंप बंद पडला तर थोरात चौक टाकीवरून त्याला पाणी देता येईल अशी आपण व्यवस्था केलेली आहे. सांगली नाक्याचा बंद पडला तर गुरुटाकीच्या पंपावरून त्याला पाणी देता येईल अशी आपण व्यवस्था केलेली आहे. शहापूरचा आणि खंजिरेचा पंप बंद पडला तर जवाहरनगरवरून त्याला देता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळं पंप कमी आहेत म्हणून पाणीपुरवठा कमी होतो आहे अशी कुठलीही परिस्थिती टेक्निकलदृष्ट्यासुद्धा येत नाही हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरी या निमित्तानं जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि सगळ्या नगरसेवकांनी माझ्याकडं सांगितलेलं आहे. 15-20 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी थोडं लक्ष घालायला सुरुवात केली होती आणि आपल्याला माहीत आहे की गेल्या 15-20 दिवसामध्ये शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी 2 दिवस आड पाणी आणि 1-2 ठिकाणी 3 दिवस आड चालू होतं. मागच्या आठवड्यामध्ये पंचगंगेचा जो पाण्याचा साठा आहे तो कमी झाला. त्याची लेवल अत्यंत खाली गेल्यामुळं कोणतीही रिस्क घ्यायची नाही नवीन पाणी येईपर्यंत म्हणून आम्ही 2 दिवस म्हणजे जवळजवळ 48 तास तिथला पाणी उपसा बंद केला आणि नवीन पाणी आल्यावर चालू केल्यामुळं 2 दिवसाचा उपसा तिथला बंद राहिल्यामुळं इथलं पण त्याचा परिणाम झाला आणि मग काही भाग 4 दिवस आड, काही भाग 3 दिवस आड गेले. पण निश्चितपणानं या पुढच्या कालावधीत नेते मंडळींनी, महापौर साहेबांनी, सगळ्या नगरसेवकांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवला आहे मी पूर्वीप्रमाणे यामध्ये लक्ष घालून 100% महापौरांनी 2 दिवस आडांनी पाणी द्यायला सांगितलं आहे पण त्याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं आणि वेळेवर पाणी देण्याचं निश्चितपणानं आगामी काळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष परिणाम दिसेल एवढी मी या ठिकाणी या सगळ्यांच्या साक्षीनं खात्री देतो.